मॅकावर काय करतो तू? अरे काय कवर काय नसतंय. सायलेंट बोलतो, सायलेंट बोलतो. राईट नाही आलाय, राईट नाही आलाय, राईट नाही आलाय. हॅलो या काल दिला. अरे पोरांचं काय चाललंय? ए, पलीकडनं आलाय, पलीकडनं लेफ्ट. खेळायला लागलं वाटतं सगळी. अरे पोरांनो, अरे काय चाललंय तुमचं? काय नाही भाऊ, गेम खेळतोय. बंद करा ती गेम. झाली का नाही तुमची दिवाळीची तयारी? हा मग ए, अरे खेळा खेळा. बास करा तुमची गेम. दे इकडे, चल अरे भाऊ गेम चालू आहे. दे इकडे मोबाईल द्या. चला पटापटा अरे भाऊ गेम चालू दे आहे. इकडे मोबाईल. अरे काय पोरांनो, तुम्ही 3 दिवसावर दिवाळी आली आणि तुम्ही असलं पबजी खेळताय. आता मोबाईल त्यालाच परत मिळेल जो माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं. अरे भाऊ विचार कुठला पण प्रश्न, पण मोबाईल परत दे. प्रश्न असा आहे की आपण दिवाळी हा सण का साजरा करतो? जो या प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल ना त्याला त्याचा मोबाईल परत मिळेल. काय नाही भाऊ, फटाके फोडायचे असतात म्हणून. काय नाही, नवीन कपडे घालाय आणि फटाकडे फोडाय. नाही भाऊ, सगळ्यांच्या घरी फराळ खायला भेटतो. शाळेला सुट्ट्या भेटतात म्हणून. अरे भाऊ, दिवाळी तर का साजरी करतो ते माहित नाही, पण 10 दिवस मस्तपैकी आराम करायला सुट्ट्या भेटतात. एकाचं पण उत्तर बरोबर नाही आलं, त्यामुळे सगळ्यांचे मोबाईल आता मी जमा करणार आहे. अरे भाऊ आम्हाला तर एवढंच माहितीये, तुला जर माहिती असेल तर तू सांग ना. मित्रांनो, दिवाळी हा आपला सगळ्यात मोठा सण आहे आणि त्याच्याबद्दलच तुम्हाला काय माहीत नाही. तुम्ही जर असं दिवसभर पबजी खेळत बसले तर तुम्हाला या गोष्टी कशा कळणार? आणि आपण दिवाळी हा सण का साजरा करतो माहिती का? कारण प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास करून सीता मातेला घेऊन ज्यावेळेस अयोध्येमध्ये परतले होते ना, त्यावेळेस संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये घरोघरी सगळीकडे दिवे लावून पूर्ण उजेड करून टाकला होता आणि त्या अंधारावरती विजय मिळवला होता. तेव्हापासून ही परंपरा आपली कायम झाली आणि तो दिवस आपण दिवाळी म्हणून साजरा करतो. तर आपली संस्कृती जपायला शिका. आपल्या दारामध्ये एक चांगलं आकाशकंदील लावा, दारामध्ये आपले सगळे दिवे लावा. संपूर्ण घर आपलं दिव्यांनी उजळलं पाहिजे. अरे तुम्ही 3 तास झालं पबजी खेळताय, तुम्ही किल्ला बनवला का रे पोरांनो? ए भाऊ आता काय आम्ही लहान आहे का किल्ला वगैरे बनवायला? कोण एवढं कष्ट घेत बसणार आहे? मात्या आणा, दगडा आणा. अरे मित्रांनो, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आहे ना 10 दिवस आधी आम्हाला असं वाटायचं आम्ही कधी किल्ला बनवतो. सगळे लोक, आम्ही सगळे मित्र एकत्र यायचो. माती आण, दगड गोळा कर, असं सगळं करून आम्ही किल्ला छान बनवायचो. किल्ला बनवण्याची मजा असते ना ती कशातच नसते, लक्षात ठेवा. आणि आपली एकदम खूप वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि ती आपण जोपासली पाहिजे. पण आजकालची जी तरुण पिढी आहे ना, म्हणजे तुम्ही जर असं केलं तर तुमच्यानंतर जी आपली ही जी लहान मुलं तुमच्यासोबत बसलेत ते पण तुमचीच कॉपी करणार आहे. तुम्ही जर पबजी खेळण्यात जर वेळ घालवला तर ती मुलं पण तुम्हालाच कॉपी करणार. पण तुम्ही जर का किल्ला बनवला सगळ्यांनी मिळून तर ती मुलं पण काय करणार? तुमच्या पावलावर पाऊल ठेवणार आणि ती सुद्धा किल्ला बनवायला शिकणार. त्यामुळे हे असलं डोक्यातनं काढून टाका, किल्ला हा बनवलाच पाहिजे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मिळून आहे ना, अजून 3 दिवस राहिलेत, एक छान असा किल्ला बनवा. दादांनो चला ना किल्ला बनवू, मी आणतो माती. मित्रांनो, आजपासून पबजी बंद, चला किल्ला बनवायला. चला